पेण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचा पदभार भाजपच्या प्रीतम ललित पाटील यांनी बुधवार दिनांक 7 जानेवारी रोजी अधिकृतरित्या स्वीकारला। पेण नगर परिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी नगराध्यक्ष पदाचे अधिकृत पत्र देत प्रीतम पाटील यांना पदभार प्रदान केला आहे। पेण नगर परिषदेच्या झालेल्या निवडणुकीत आमदार रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटकडून प्रीतम पाटील यांनी निवडणूक लढवली होती। या निवडणुकीत त्यांनी आम्ही पेणकर विकास आघाडीच्या उमेदवार रिया धारकर यांचा 5861 मतांनी पराभव केला होता। नगराध्यक्ष पदग्रहण सोहळा पेण नगर परिषद कार्यालयात उत्साहात पार पडला। यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्पहार घालून प्रीतम पाटील यांचा जंगी सत्कार केला। पदभार स्वीकारल्यानंतर प्रीतम पाटील यांनी सांगितले की निवडणुकीदरम्यान जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्यात येतील। या सोहळ्यास आमदार रविशेठ पाटील, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा चित्रलेखा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार अनिकेत तटकरे, उद्योजक रशाद मुजावर, उद्योजक राजू पिचिका, मुदस्सेन अखवारे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप युतीचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, मुख्याधिकारी जीवन पाटील, पेण नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांसह भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे कार्यकर्ते तसेच पेणमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। म्हणून नगराध्यक्ष पदाचा कार्यभार आज मी स्वीकारलाय। परमेश्वराचा आशीर्वाद, जनतेचा आशीर्वाद, सहकार्य आणि मोलाची साथ यामुळेच मला सलग 3 वेळा पेणची नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली। यासाठी माझ्या तमाम पेणकरांचे, मायबाप जनतेचे मी मनापासून आभार मानते। आपण दाखवलेल्या विश्वासामुळे निश्चितच माझी जबाबदारी ही वाढलेली आहे। पण मी प्रथम नागरिक या शहराची म्हणून एक शब्द नक्की देईन की माझा प्रत्येक निर्णय हा जनतेच्या हितासाठी आणि पेणच्या विकासासाठी असणार। येणारी 5 वर्ष पेणचा सर्वांगीण विकास हाच आमचा अजेंडा आणि हाच आमचा विजन असणार आहे। भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी महायुतीचे नगराध्यक्ष पदाची उमेदवार म्हणून, नगराध्यक्ष म्हणून मी आणि माझे नगरसेवक, आम्ही सर्व मंडळी 18 नगरसेवक आणि मी, आम्ही सर्व मंडळी या पेण शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असणार आहोत। येणाऱ्या 5 वर्षासाठी कोणी मतं दिली, कोणी मतं नाही दिली याचा विचार न करता राजकारणाच्या चपला बाहेर ठेवून फक्त समाजकारण आणि माझ्या पेणचा सर्वांगीण विकास हेच आमचं ध्येय असणार आहे। महाराष्ट्र सरकार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने गतिमान महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न करतंय त्याच पद्धतीने गतिमान पेण करण्यासाठी माझी सर्व टीम कटिबद्ध असेल असं मी तमाम पेणकरांना आश्वासित करते। शेवटी इतकंच सांगेन की ज्या अपेक्षेने तुम्ही आम्हाला निवडून दिलंय, ज्या अपेक्षेने तुम्ही आम्हाला या खुर्चीवर बसवलंय त्याचं भान ठेवून तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगलं काम करण्याचा प्रयत्न निश्चितच येणाऱ्या 5 वर्षात करून दाखवेन, एवढं मी माझ्या सर्व पेणकरांना सांगते आणि सर्वांचे मनापासून पुन्हा एकदा आभार मानते आणि थांबते। धन्यवाद।